हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप सी, MPSC कंबाईन ग्रुप सीचा जो 2025चा जो प्रीची एक्झाम झालेली आहे, त्या प्री एक्झामचा रिझल्ट कधी येईल? कारण एक्झाम देऊन म्हणजे खूप दिवस झालेत आणि आता मेन्स एक्झामला सुद्धा खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की प्रीचा रिझल्ट कधी येईल. तर तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, त्याची एक प्रोसिजर आहे रिझल्ट लावण्याची. प्रोसिजर कशी तर ते तुम्हाला सांगतो मी. बघा, आता हा जो मी फाईल काढलेली आहे, हे आहे महाराष्ट्र ग्रुप सी मेन्स 2024. हे मेन्स 2024ची मेन्स एक्झामची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे. तर जोपर्यंत 2024चा पूर्ण प्रोसिजर कंप्लीट होत नाही, म्हणजे ह्या 2024ची जे मेन्स एक्झामची जे फायनल कट ऑफ लागत नाही, तोपर्यंत 2025च्या प्रीचा रिझल्टसुद्धा लागणार नाही. तर आता ही प्रोसिजर होणार आहे खूप लवकरच. तर रिझल्ट कधी लागेल तुम्हाला सांगतोच. तर ही प्रोविजनल लिस्ट आहे 2024ची मेन्सची क्लर्कची. तर याच्या आधी बेलिफ क्लर्क, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आणि जे आपली मंत्रालयीन पोस्ट जी होत्या क्लरिकलच्या, त्याचा जो फायनल कट ऑफ लागलेला आहे, म्हणजे त्याचा फायनल रिझल्ट लागलेला आहे. आता जे बाकीचे डिपार्टमेंट आहेत क्लरिकलसाठी, तर त्यांचा आता ही प्रोविजनल लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे. आता त्यांच्यासाठी त्यांनी 1 मे म्हणजे आजपासून 1 मे ते 7 मेपर्यंत ऑप्टिंग आऊटची लिंक शेअर केलेली आहे. तर या 7 दिवसामध्ये त्यांनी ऑप्टिंग आऊट ज्यांना करायचं आहे ते करतील. आणि हे 7 तारीख झाल्यानंतर 8 किंवा 9 तारखेला हा याचा फायनल रिझल्ट लागेल, कंबाईन ग्रुप सी मेन्स 2024चा. आणि हा रिझल्ट लागल्यानंतर लगेच एक 4-5 दिवसामध्ये ग्रुप सी 2025चा जो प्री एक्झामचा रिझल्ट तो सुद्धा म्हणजे येत्या 4-5 दिवसात लागणार. म्हणजे याचा फायनल रिझल्ट 2024चा मेन्सचा फायनल रिझल्ट लागल्यानंतर हा कंबाईन ग्रुप सी मेन्स 2024चा फायनल रिझल्ट लागल्यानंतर 2025ची जी प्री दिलेली आहे तुम्ही सर्वांनी, त्याचा एक 4-5 दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागेल. म्हणजे अजून बघा, हे 1 ते 7 मेपर्यंत ऑप्टिंग आऊटची लिंक आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांना ती पोस्ट करायची नाही, त्यांनी नक्कीच ऑप्टिंग आऊट करा, म्हणजे जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळेल. आणि त्यांना पण एक वर्षापासून तयारी करत आहेत स्पर्धा परीक्षेची, तर तुम्हाला सुद्धा माहीत आहे की किती मेहनत घ्यावी लागते. तर तुम्ही जर इच्छुक नसतात या पदासाठी, तर तुम्ही ऑप्टिंग आऊट करू शकता आणि बाकी विद्यार्थ्यांना चान्स देऊ शकता. तर मुद्दा असा की 1 ते 7पर्यंत ऑप्टिंग आऊटची जी लिंक दिलेली आहे, त्यानंतर 9 तारखेला किंवा 8 तारखेला याचा फायनल रिझल्ट लागेल. या MPSC कंबाईन ग्रुप सी मेन्सचा 2024चा फायनल कट ऑफ 8, 9 किंवा 10 या 3 दिवसामध्ये याचा फायनल कट ऑफ येईल. आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर ही जी 2025ची कंबाईन ग्रुप सी प्रीची रिझल्ट आहे, तो 4 ते 5 दिवसामध्ये लागणार आहे. तर हे एक प्रोसिजर आहे. कारण बघा, 2023ची जे खूप मोठा लॉट होता ना, 5,000चा काहीतरी क्लर्कसाठीचा, तर ते 5,000ची जी पोस्ट त्यांनी खूप कालावधी घेतला नाही का पूर्ण फायनल लिस्ट येईपर्यंत. तर जोपर्यंत त्याची फायनल कट ऑफ आला नाही, तोपर्यंत 2024ची प्री एक्झामचा रिझल्टसुद्धा त्यांनी लावला नव्हता. तसंच हे सेम प्रोसिजर इथं पण लागू आहे की जोपर्यंत 2024चं पूर्ण फायनल कट ऑफ येत नाही, तोपर्यंत ही 2025चा प्रीचा रिझल्ट ते लावणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक क्लिअर ॲज क्रिस्टल आहे. तुम्हाला अजून 10 ते 12 दिवस वाट पाहावं लागेल रिझल्टसाठी, असा एक अंदाज आहे. कारण मागच्या वेळेस त्यांनी ही प्रोसिजर अप्लाय केली, इथे सुद्धा हीच प्रोसिजर अप्लाय होईल असं मला वाटते. तर बघू, जर आत्ता जर लगेच लावलं तर फारच चांगला आहे रिझल्ट त्यांनी. पण माझ्या मतानुसार ते येणाऱ्या 12, 13 किंवा 15 तारखेच्या आत हा प्रीचा 2025चा प्रीचा रिझल्ट लावतील. म्हणजे 15 मेच्या आत तुमचा हा प्रीचा 2025 ग्रुप सीचा रिझल्ट लागेल आणि लागण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी थोडंसं म्हणजे ही प्रोसिजर बाकी आहे 2024ची मेन्सची फायनल कट ऑफची, त्यामुळे ती प्रोसिजर कदाचित थांबलेली आहे असं मला वाटतं. तर जर तुम्हाला काही शंका किंवा डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता, किंवा
तुम्ही आयोगाला कॉल करून विचारू शकता की सर जी MPSC कंबाईन ग्रुप सी 2025ची जी प्री एक्झाम आहे सर त्याचा रिझल्ट कधी लागेल, कारण मेन्स एक्झामला खूप कमी टाईम राहिलेला आहे का मेन्स एक्झामच्या डेटमध्ये ते एक्सटेंड करतील किंवा सेम डेटमध्येच एक्झाम घेतील, हे सर्व डिपेंड आयोगावर आहे. एकदा तुम्ही आयोगाला कॉल करून विचारू शकता की सर 2025ची कंबाईन ग्रुप सीचा प्रीचा रिझल्ट केव्हा लागेल, हा प्रश्न त्यांना विचारा. जर ते पॉझिटिव्हली तुम्हाला आन्सर देतील तर फार चांगलं, नाहीतर काहीतरी आन्सर देतीलच ते. पण माझं एक असं मत आहे की ते 15 तारखेपर्यंत तो रिझल्ट येईल प्रीचा. आणि आनंदाची बातमी अशी की तुम्हाला माहीतच आहे की ग्रुप सीच्या ही जी 2025ची ग्रुप सी जी आहे त्याच्यामध्ये भरपूर जागाची वाढ झालेली आहे. म्हणजे आता 1845 किंवा 1800 काहीतरी जागा आहेत, 1800 प्लस जागा आहेत पण. आणि हा पण खूप मोठं चान्स आहे ज्याही विद्यार्थ्यांचं जे प्रीमध्ये होईल किंवा ज्यांना शाश्वती आहे, ज्यांना 46 प्लस मार्क्स आहेत, ओपनचं सांगतो मी, 46 ते 48 आहेत ज्या विद्यार्थ्यांना, त्यांनी रिझल्टची वाट पाहू नये मला असं वाटतं. कारण त्यांना जर रिझल्ट आल्यानंतर खूप कमी वेळ भेटू शकतो किंवा आता आपल्याला माहिती नाही मेन्स एक्झाम एक्सटेंड करतील की नाही. जर सेम डेटमध्ये घेतली तर तुम्हाला खूप कमी वेळ मिळेल मेन्सची तयारी करायला. तर रिझल्टची वाट न पाहता तुम्ही मेन्सची स्टडी सुरू ठेवा. इंग्लिश मराठी चांगलं करा आणि GSसुद्धा चांगलं करा, जेणेकरून कट ऑफ खूप हाय जातात मेन्सची. प्रीचा जरी कट ऑफ लो गेला असलेला तरी मेन्सचा कट ऑफ हाय जातो. आता तुम्ही 2024चा कट ऑफ बघू शकता, 280पर्यंत गेला होता. तर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी ठेवून अभ्यास करावा लागेल. आणि बस हाच तुम्हाला सांगायचं होतं की रिझल्टचं प्रोसिजर काय आहे लागण्याची. तर तो 15 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. जे MPSC कंबाईन ग्रुप सी 2025 त्यांनी दिलेली असेल त्यांनासुद्धा हे सांगा की असं प्रोसिजर आहे म्हणून. थँक्यू सो मच.